ते बघ ते आवाज बघ कसं हे बघ इकडे बघ. किती वेळ झाला ना नेत्राचा फोन लागतोय ना अद्वैतचा. काकू काकू करतील ते फोन, डोंट वरी. हो तेजस, पण खूप वेळ झाला ना. एकही फोन आला नाहीये त्यांचा, ना त्यांना लागतोय फोन. हो काही घडलं तर नसेल ना. काकू तू तू पुन्हा सुरू केलंस आता, प्लीज. भीती वाटते रे. काकू 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 हे बघ, घाबरू नकोस. तुला माहिती ना अद्वैत ब्रो आणि नेत्रा कसे आहेत. ते फाईट करतील पण हार नाही मानणार. सो डोंट वरी, चेअर अप. रीमा आणि ईशा घरी आल्यापासून वाटलं होतं की घरातलं वातावरण बदलून जाईल, आणि घडलंही तसं होतं. कुणाची नजर लागली काय माहिती. आपण पुन्हा अडचणीत सापडलो. काकू ईशा सापडायला हवी. काको, ईशाला काही होणार नाही. माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे. माझं मन ना या दोघींमध्ये खूप छान रमतं. ह्या दोघींबरोबर वेळ घालवायला मला खूप छान वाटायचं. त्या दोघींनी माझं सगळं दुःख बाजूला सारलं. तेव्हा प्लीज प्लीज काहीच वाईट घडू दे नको. काकू हे बघ, तुला खरंच असं वाटतं का की अद्वैत ब्रो आणि नेत्रा असं काहीतरी घडू देतील? आधी सुद्धा खूप मोठ्या डिफिकल्टीज मधून त्या दोघांनी आपल्या सगळ्यांना बाहेर काढलंय, हो की नाही? बरोबर आहे तन्मय तुझं, पण मागे ज्या गोष्टी घडल्या आणि आता ज्या गोष्टी घडतात ना, त्या वेगळ्या आहेत. तेव्हा इंद्राणीताई होत्या आपल्या मदतीला. आता आता बिचाऱ्या जन्ममरणाच्या रेषेवर उभ्या आहे. आणि 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 तो तो शतग्रीव आहे ना, तो विरोचकापेक्षा जास्त भयंकर आहे. तेजस! तेजस खाली आहे! काय झालं? काय झालं? मावशी, तुम्ही या. नको ऐक, आम्ही काय सांगतोय ते शांतपणे ऐकून घे प्लीज. प्लीज. अद्वैत, ही बाई या घरात काय करतेय? तेजस भाऊजी, आम्ही सगळं सांगतो, तुम्ही आधी शांत व्हा. तेजस, तू तरी पॅनिक नकोस प्लीज. अरे तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? काय करताय तुम्ही? अरे तेजस, मागच्या वेळेला जसे इंद्राणीताई आणि अद्वैत खोटे होते ना, तसे हे सगळे खोटे आहेत. यांना ना मी बघते. काकू नाही, ईशा आहे, तिच्या डोळ्यात जाईल. काकू
काकू तुमची शंका अगदी बरोबर आहे. तुम्हाला खात्रीच करून घ्यायची आहे ना. हे घ्या, लावा कुंकू.